नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या अत्यंत लाडक्या पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. बघा, तुम्हाला सांगू का, माझ्यासारखे अनेक शूरवीर मुलं सुद्धा 2 वेळेला नक्की घाबरतात. क्रमांक 1, जेव्हा अचानक वर्गात शिक्षक येतात आणि ते म्हणतात की आज आपण सरप्राईज टेस्ट घेणार आहोत, मला तर एवढी भीती वाटते, घामच फुटतो. आणि क्रमांक 2, जेव्हा शिक्षक शिकवत असतात, तास चालू असतो आणि आपण डबा खाताना पकडले जातो. याच्यासारख्या भीतीदायक सिच्युएशन माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच नाहीत. पण आज मी जरा टेन्शन फ्री आहे, कारण आज मी इथे अँकरिंग करणार आहे आणि स्वयंपाकाची परीक्षा द्यायला एक शिक्षिका येणार आहेत. त्याच्यामुळे आज माझा उत्साह शिगेला आहे आणि टेन्शन मध्ये आहेत शिक्षिका. फार मनापासून स्वागत करूया शीतल रानडे यांचं. प्लीज वेलकम. या, नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आपलं. धन्यवाद. कसे आहात आपण? खूप मजेत. तुम्ही शिक्षिका आहात असं मला कळलं. हो, मी रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवलीला शिक्षिका आहे. मी तुम्हाला विद्यार्थी म्हणून कसा वाटतो? एकदम ब्रिलियंट विद्यार्थी आहेत, एकदम हुशार विद्यार्थी वाटताय तुम्ही. पण आजकालचे विद्यार्थी कसे आहेत? आजकालचे विद्यार्थी एकदम स्मार्ट आहेत सर. है ना? टेक्नो सॅव्ही असतात, स्मार्ट झालेत ते खूप. स्मार्ट आणि डिजिटल मुळे सगळं फास्टही झालंय ना. फास्ट पण त्यांचं झालंय. अपब्रिंगिंगही फास्ट होतं, त्यांना समजही लवकर येते, सगळ्याच Yes. गोष्टी आहेत. हो हो की हो नाही? हो. पण याच्यामुळे जे तुमच्या माझ्या लहानपणी जो एक इनोसन्स होता शाळा शिकताना, हो तो थोडासा मिसिंग आहे का? हो, असं आहे सर. तुम्ही ह्या मुलांना म्हणजे यांच्याबरोबर ताळमेळ साधण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करता किंवा करणं अपेक्षित आहे? मुलांमध्ये आम्ही जागरूकता निर्माण करतो, जसं की आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो किंवा आपण पर्यावरणाची खूप हानी करतो हल्ली. तेही त्यांना शिकवायला ते लागतं. पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस. पण कितीही एआयचं युग आलं तरी भूक लागल्यावर एआय स्वयंपाक कर असंच म्हणावं लागतं. हो की नाही? काय मस्त विनोद होता ना. आई स्वयंपाक कर. विनोद चांगला होता ना. ए- पण तुम्ही हसला नाही शीतल मॅडम. आता हसताय विनोद झाल्यावर. ठीक आहे, अजूनही मी काही विनोदांचे प्रयत्न करेन. स्वयंपाकघरात जाऊया. या, Yes. प्लीज वेलकम. चला, आजचा पदार्थ काय आपला? आजचा आपला पदार्थ आहे कोळ्याचे पोहे. कशाचे? कोळ्याचे पोहे. कोळाचे पोहे. हा, बर हा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. बर. कोळाच्या पोह्यासाठी लागणारं साहित्य सांगा. जाडे पोहे, नारळाचं दूध, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तूप, जिरं, वाटलेली मिरची, मीठ बर. आणि सर गुळ पण हवा होता मला. बघा, एवढा पुरेल ना? हो. घ्या. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण पोहे धुवून घ्यायचे. बर, ठीक आहे. मग तुम्हाला एक छान मोठी गाळणी लागेल ना. घ्या, हे धरा. धरा, इथं ह्याच्यावर धरा. तर मी एक एक करून पाणी घालतो. बस. घ्या काढून. आता काय करायचंय? कोळ तयार करून घ्यायचंय. कोळ तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी बाऊल लागेल का? त्याच्यासाठी बाबा. परफेक्ट. आता काय? आता आपण चिंचेचा कोळ तयार करून घेऊया नारळाच्या दुधात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळाचं दूध. बर. हे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. हे नारळाचं दूध म्हणजे ओलं खोबरं खवणे फोडल्यावर आणि त्याला पिळून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून. त्याच्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मिक्सरला करून मग ते पिळून घ्यायचं. हा, ठीक आहे, ओके. कारण काय, नारळाचं दूध तसं बहुतांशपणे वापरलं जातं कोकणामध्ये. कोकणामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तितकं नारळाचं दूध वापरलं जात नाही. कोकणामध्ये नारळाचं उत्पादन खूप आहे. खूप आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते नारळ वापरलं जातं. प्रत्येक पदार्थात जवळजवळ नारळ असतो. खोबरं आहेच. ह्याच्यात काय चिंचेचा हे कोळ ऍड करायचा? चिंचेचा कोळे नाही, ह्याच्यात आपण आधी गुळ घालून घ्यायचा. बर, ठीक आहे. म्हणजे जरा आंबट गोड होईल. आंबट गोडचीच त्याला चव असते. वा. थोडस मीठ घालायचं घाला. त्याच्यात. आणि ते ढवळून घ्यायचं नीट. गुळ त्याच्यात विरघळेपर्यंत ढवळायचंय. मला ना एकदम पाणीपुरीच खावीशी वाटली हो. असं झालं जरा. आता काय? आता हा चिंचेचा कोळ आहे, चिंच गुळाचा कोळ आता आहे. हो, हा आपण नारळाच्या दुधात घालायचा आहे. ऍड करायचं. ऍड करायचा. त्याचा रंग इतका छान होईल. हो, न पांढरा न चिंचेसारखा, जरा वेगळाच. जरा वेगळा.
वाटलेली मिरची आपण ह्याच्यात घालायची आता. बर. तुम्ही तिखट फार खात नाही वाटतं, नाही, जाणवलं मला ते. मला गोडाची आवड जास्त आहे. थोडंसं मीठ पण घालूया आपण. तुम्ही सगळंच थोडं बेताबेतानी खाता वाटतं. तुम्ही डाएट कॉन्शियस आहात का? नाही, मी डाएट कॉन्शियस नाहीये सर. हं. बरं, शाळेत शिकवता तुम्ही आणि मला का सर म्हणताय? मग तुम्हाला काय? काही म्हणा, संकर्षण म्हणा, काय करायचं आता? ओके, आता आपण हा कोळ तयार झालाय. आता आपण एकीकडे तूप जिऱ्याची फोडणी करायची. किती लागणार आहे बघा. थोडं नका, त्याच्या अर्ध घाल. बस 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 बस. तुम्ही सगळं फार प्रमाणात घालता गाड्या. तूप गरम झाले, जिरं घालूया का? आता हा जिरा घालूया आपण त्याला. हे जरा तडतडलं की हा फोडणी आपण कोळ्यामध्ये घालायची. वा, जरा ना हा पदार्थही असा नाजूक आहे. हो, म्हणजे धसमुसळेपणा केलाय, मिरच्या कोंबल्या, तिखट घातले, मसाले नाही. घातले, असं काही नाहीये. जरा म्हणजे आपण कसं असं एक जरा अलगद हळूवार, अलगद, पोटाला yes. हलकं, सफिस्टिकेटेड आहे थोडस, हो की नाही? हो? पण पोट भरीच. हो हो, ते तर झालंच. पदार्थ कुठलाही असो, आम्ही पोटभरीच म्हणून खातो. पुरे पुरे. मला वाटतं एवढी पुरेल. हा आता आपला कोळ तयार कोळ झालेला आहे. तयार झालेला आहे नारळाच्या दुधातला. आता कोळात पोहे घालायचे का कोळ पोह्यावर घालायचा? कोळ पोह्यावर घालायचा. कोळ पोह्यावर घालायचा. हो. मग मी तुम्हाला एक ना सुंदरस भांड देतो. ओले पोहे मी ह्याच्यात घेतो. हो, आता कोळ घाला. मस्त, फारच छान. आणि आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून ते थोडं सजवणार आहोत. क्या बात है. पोह्याचे अनेक प्रकार मी पाहिलेले आहेत. वेगवेगळे फोडणीचे आहेत, दडपे आहेत, हे आहेत, ते आहेत. कोळाचे पोहे मी पहिल्यांदा पाहिले आणि त्याला एक असा छान सुगंध आहे, नारळाच्या दुधाचा, चिंचेच्या कोळाचा. आणि पोहे भिजवले की सुगंध येतोच. हो, वा, अप्रतिम. परफेक्ट ब्रेकफास्ट मेनू आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोळाचे पोहे 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: जाडे पोहे अर्धा मोठा बाउल, नारळाचं दूध 1 ग्लास, गूळ 4 ते 5 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, चिंचेचा कोळ अर्धी वाटी, वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, तूप 1.5 चमचा. कृती: प्रथम पोहे धुवून घ्या आणि सगळं पाणी काढून टाका. आता एका बाउलमध्ये नारळाचं दूध घ्या. आता चिंचेच्या कोळामध्ये गूळ आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. आता 6 ते 7 चमचे तयार केलेलं मिश्रण नारळाच्या दुधात घालून एकजीव करून घ्या. त्यात वाटलेली मिरची घाला आणि पुन्हा एकजीव करून घ्या. वरून मीठ घालून एकत्र करून घ्या. आता तूप आणि जिरे घालून फोडणी तयार करून घ्या. तयार फोडणी तयार केलेल्या नारळाच्या कोळात घाला आणि एकजीव करून घ्या. शेवटी पोह्यांवर तयार नारळाचं कोळ आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. कोळाचे पोहे तयार झालेले आहेत. हा घ्या चमचा. चांगले झाले तो. अरे वा 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 वा, कसं शांत लागतं? वाटलं. अप्रतिम. अगदी साजूक नाजूक, कुठेही न बाधणारा, जिव्हारी न लागणारा असा हा पदार्थ आहे. फार छान आहे. अप्रतिम. या कोळाच्या पोह्यानंतर आता आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला दुसरा पदार्थ कोणता करायचा आहे? हाय प्रोटीन पराठा. हाय प्रोटीन पराठा. जिमला वगैरे जाणाऱ्या लोकांसाठी, हा, जिमला वगैरे तो सगळ्यांसाठी उपयोगी आहे. सगळ्या वयोगटासाठी, सगळ्या वयोगटासाठी. पुरुष असो वा स्त्री, लहान असो वा मोठा, सगळ्यांनी खावा हाय प्रोटीन पराठा.